तर चाललं होतं चुलीवर पाणी तापवायचं काम आणि मस्त असा पाऊस पडला होता. मस्त अंगण वल्लगार झालं होतं. पाऊस सकाळ सकाळ झाला होता पाऊस चालू. मस्त असा पाऊस पडला तर पाणी आम्ही चुलीवर तापवतो. मस्त कडक पाणी तापतं आंघोळीला. त्यानंतर आंघोळ विंघोळ झाली माझं आवरल्यानंतर लगेच हॉल आवराय आले होते मी आतमध्ये. मग सगळं बेडरूम हॉल बेडरूम सगळं झाडू म्हणजे आपलं बेडरूम झाडू मारली, किचनची रूम झाडू मारून घेतली. त्यानंतर हॉल झाडू मारायला आले होते तर मुलींना चाललं होते तर मस्त असं नाचायचा कार्यक्रम चालला होता. मस्त दोघीजण डान्स करत होत्या. दोघीजण टी व्हीमध्ये बघून करत होत्या दोघीजण. त्यानंतर बाहेरचं झाडून घेतलं. पोर झाडे आले होते बाहेर. बाहेर पण खूप कचरा झाला होता आणि हवेने उडून येतं. कारण की सकाळ सकाळ पाऊस झाला होता आणि वातावरण पण जरा झालं होतं थंडीचं. मग चाललं होतं माझं झाडाचं सगळं झाडू मारून घेतलं आणि बाहेरचा परिसर आहे छोटासा. कसं वाटतं ते सांगा नक्की कमेंट उभा करून. त्यानंतर आतमध्ये आले तर काय चाललं होतं, ह्या तिघांचं चाललं होतं खायचं काम. त्यानंतर आईने गरम गरम भजे आणले होते पुढनं जाऊन हॉटेलमधून. तर चाललं होतं यांचं खायचं काम. बटाटे भजे आणले होते. त्यानंतर माझं चाललं होतं काम आपलं चहा करायचं. मस्त असं सगळ्यांसाठी चहा बनवत होते मी. अद्रक ते टाकून मस्त असं, का तर बाहेर चाललं होतं पाऊस, त्याच्यामुळे जरा गरमागरम चहा प्यायचं झालंच पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी ठेवला होता चहा. मग त्यानंतर सगळ्यांनी चहा घेतला. आम्ही सगळे चहा घेऊन झालं आमचं. त्यानंतर चालू होतं माझे बाकीचे कामाचं, म्हणजे काय करायचं काय नाही पुढचं काम राहिले होते. तसे कपडे पण बाकीचे आहेत धुवायचे. मग कपडे ते धुवून घेतल्यानंतर पाहुणे आले होते आमचे ते दोघंजण. त्यासाठी चहा ठेवला होता मी छोट्या पातेल्यामध्ये दोघांसाठी. मग मस्त असं फुलपात्र्यामध्ये गाळून घेतला चहा देण्यासाठी. मग चहा देऊन घेतला मी त्यांना. त्यानंतर मोटर चालू केली, म्हणजे बोर चालू केला. बटन टाकलं का तर बाहेर पाणी चालू होतं कपडे धुवण्यासाठी. मग चालू झालं, मग पाणी चालू झालं का पटपट कपडे धुवून घेतले मी. कारण की ना पाणी चालू झालं का मग पटकीनं कपडे पण होऊन जातात. त्याच्यामुळे मग लगेच कपडे ते झाले होते. आणि पाऊस उघडला होता सध्या, तर पाऊस उघडला आणि हवा जरा सुटली होती तर लगेच कपडे सुकून जाते. तर चाललं होतं माझं कपड्याचं. मग ह्यांना पटपट सगळे कपडे टाकून घेतले मुलांचे. ते मुलांचे भरपूर पडतात गावाकडे. सकाळ सकाळ पाऊस चालू झाला होता त्याच्यामुळे काय मुलांना आंघोळ नव्हती घातली. बाकीचे जेवढे होते तेवढे सगळे कपडे धुवून टाकले आणि लवकर धुतले सकाळच्या टायमिंगला. का तर एकदा पाऊस चालू झाला कपडे पण नाही सुकणार. घरात पण एवढी जागा नाही की कपडे सगळे टाकायला. कपडे पण भरपूर असतात गावाकडे, तसं माहीतच असं. कपडे गावाकडे भरपूर पडतात, मुलांना कपडे भरपूर लागतात. त्यानंतर बाकीचं आवरून घेतलं मी. जसं चुली पसलं जरा विटा काढून घेतलं, त्यातलं धुवून घेतलं थोडंसं. त्यानंतर भांडी सगळी स्वयंपाक झाला होता. मग सगळे भांडी आणून घेतले. बाहेरच घासाय बसले भांडी. सगळे भांडी घासून झाल्यानंतर त्यानंतर वरती आले होते का तर वरची साफसफाई करायची आहे, झाडलोट करायची आहे, पुसून पण घ्यायचं आहे. त्यानंतर हे खालचं असं काय दिसतं असं अंगण ते, आणि तर पत्र्याचं शेड आहे ते पार्किंगसाठी केलेलं आहे पप्पांनी, त्यामुळे पार्किंगसाठी केलेलं आहे. त्यानंतर सम्राटची गाडी, म्हणजे सायकल. त्यानंतर हे असं खालचं दिसत जरा अंगण.